बुलडाण्यामधून मोठी बातमी आहे। लोणार सरोवरामध्ये चक्क मासे आढळलेत आणि त्यामुळे खळबळ निर्माण झाली। लोणार सरोवरामध्ये सजीव जगत नाहीत। उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या सरोवरातील पाणी हे अल्कधर्मी आहे। लोणार सरोवरातील पाण्याचा पीएच नेहमी 10 किंवा 11च्या दरम्यान असतो आणि त्यामुळेच इथे याआधी कुठलाही सजीव आढळून आलेला नाहीये। त्यामुळे आता लोणारमध्ये हे मासे आले कुठून, हे मासे इथे जगले कसे, असे अनेक सवाल उपस्थित झालेत। गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे। तसंच लोणार शहराचं सांडपाणीही लोणार सरोवरामध्ये सोडण्याचे गंभीर प्रकार उघड झालेत आणि त्यामुळे सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे। आता हे मासे आढळल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। या पाण्याचा जो पीएच आहे तो 10.5 10 याच्या जवळपास कधीही असतो, परंतु आता तो जो पीएच आहे तो आता धोक्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे असे दिसत आहेत। या पाण्यात पूर्वी कोणताही जीव राहत नव्हता असं याचा गुणधर्म होता। हा गुणधर्मही धोक्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जे पुरातन मंदिरं आहेत ते मंदिरही धोक्यात आलेले आहेत। जे कमळजा माता मंदिर आहे त्याच्या गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे। तर शासनाने यावेळी लवकरात लवकर काही यावर तोडगा काढावा व हे सर्व थांबवावे। हे जर थांबलं नाही तर लोणार सरोवराचं अस्तित्व ते बऱ्याच प्रमाणे धोक्यात आलेलं आहे। आणखी धोक्यात येऊ नये अशी सर्वांची मागणी आहे।